आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काँग्रेसकडून राजकीय फायद्यासाठी वक्फ कायद्यात संशोधन, मुस्लिमांबद्दल प्रेम असेल तर मुस्लिम पक्षाध्यक्ष का करत नाही? पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल तर काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला साधन बनवलं। हरियाणातील भाषणात पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। कांग्रेस ने इतने सालों तक चल रहे वक्फ के कानून में आनन फानन संशोधन कर दिया। राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणायच्या असतात। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका। बीजेपीला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं तर बीजेपीला दंगली घडवून आणायच्या असतात। त्यांचा एक कलमी कार्यक्रमच आहे। रायगडच्या माणगावमध्ये भरत गोगावले आणि तटकरे कार्यक्रमात एकाच मंचावर पालकमंत्री पदावरून रस्सीखेच होत असताना दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याने भुवया उंचावल्या। जुन्या कायद्यांमुळे सहकार मरणासन्न स्थितीत होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची काँग्रेसवर टीका। सहकारिता आंदोलन धीरे 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 मृतप्राय होता जा रहा था। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने सहकारिता मंत्रालय की स्थापना। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं पद। एक प्रकारे अजित पवारांच्या अर्थ खात्यात घुसखोरी। अर्थ खात्याचे सर्व धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील। रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा अनेक संस्था मोडून खाल्ल्या। आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सहकार वाचला पाहिजे असं तत्वज्ञान सांगत आहे। माजी आमदार राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर घणाघात। आदिनाथची निवडणूक लागली, ज्या आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली, इकडून जाऊन तत्वज्ञान शिकवते सहकार वाचवा। यांनी काय काय करून खाल्लं विकून हे सगळं तालुक्याला माहिती ना। रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघातील कार्यक्रमात पहिल्यांदाच अजितदादा हजेरी लावणार। 17 एप्रिलच्या संयुक्त जयंती महोत्सवात सहभागी होणार। विधानसभा निवडणुकीत सुद्धा दादांनी जामखेडमध्ये प्रचार केला नव्हता।